सार्थ एकनाथी भागवत अध्याय 9 भाग 2 जातात. त्यांचे बोलणे पाहू गेले तर अतिशय थोडे असते, पण ते संकल्पविकल्पाचा नाश करून सोडते. त्याच्या शब्दाचे स्वरूप जे कोणी सत्यसंकल्पी असतात त्यासच कळते. जो एकटा व उदासीन असतो, ज्याचे मन परमार्थाकडेच लागून राहिले आहे, त्याने घरदार करण्याची आशा धरून व्यर्थ यतायातीत पडू नये. घर करणे हेच मुळी दुःखास कारण आहे. कारण जीवापाड कष्ट सोसून 3 मजली वाडा बांधावयाचा, पण तो सर्वथैव आश्वासतच असतो. जेथे संसारच मुळी नाशवंत आहे, देहाचा प्रत्यक्ष आकारच जेथे मिथ्या आहे, तेथेच घरच तेवढे शाश्वत काय. पण मूर्ख लोक हेच सत्य धरून चालतात. जे गर्भामध्येच मरण पावले, ते उपजातच त्यांचे म्हणे जातक केले आणि मृताचेच जन्मनाव ठेवले. त्याचप्रमाणे अशाश्वत गृहाची स्थापना करणे आहे. अशा गृहाचा हा आरंभसुद्धा खोटाच. कारण तो मातीसाठी तंटा लावतो, दगडासाठी किंवा लाकडासाठी आप्तसंबंध बाजूस ठेवून भांडण करवितो. वाळवी मोठ्या प्रयत्नाने वारूळ तयार करते आणि त्यात सर्प जाऊन खुशाल राहतो. काही एक कष्ट न करता आयताच दुसऱ्याच्या घरात राहून मौज मारतो. त्याचप्रमाणे योगीसुद्धा घरादाराचा किंवा देहाचा अभिमान बाळगीत नाही. निरभिमानपणाने दुसऱ्याच्या घरात राहून सदा सर्वदा आनंदात असतो. एकही घर करावयाचे नाही हाच निश्चय मी केला. परंतु देवाने एवढी सृष्टी केली असता तिच्यापासून त्याला कधी बाधा होत नाही. तर सृष्टी कशी रचली गेली, ती कोणापासून उत्पन्न झाली, याचकरता मी कांतिणीला तिच्या लक्षणाकडे लक्ष देऊन गुरु केले. नराचे आश्रयस्थान म्हणूनच त्याला नारायण असे म्हणतात. साऱ्या जीवांचे जीवन तोच नारायण सर्वांचा स्वामी होय. असा जो एक नारायण, त्याने हे जग पूर्वी उत्पन्न केले. कोणतीही बाह्य सामुग्री न घेता या विश्वाची त्याने उत्पत्ती केली. एकट्याने आणि सामुग्रीशिवायच सारे जग केले कसे? तर त्याने आपल्याच मायेला क्षुब्ध करून हे जग निर्माण केले. त्याला त्याच्या मायेच्या पोटामध्ये जीवसमुदायाच्या असंख्य कोटी भरलेल्या मायेच्या पोटामध्ये जीवसमुदायाच्या असंख्य कोटी भरलेल्या असतात. ती माया त्याने दृष्टीने अवलोकन केली. या ईक्षणांना लाज काळ असे म्हणतात. अशा प्रकारे त्याने आपल्या मायेकडे पाहिले आणि तिला आपल्या अंगावर खेळू दिले, पण आपल्या अंगाला लागू दिली नाही. इतक्या अलिप्ततेचा खेळ तो करणाराच एक जाणत असतो. आकाशामध्ये धुके भरते, परंतु आकाश काही धुक्याला स्पर्शत नाही. त्यामुळे तो आपल्या अंगाने मायेला वाढवितो, पण तिच्याशी अलिप्तपणेच राहतो. उदकानेच कमळिनीला वाढवले, पण तेच उदक ती आपल्या पानाने झाकून टाकते. त्याप्रमाणे माया ही सतचित्त आनंद यापैकी आनंदांशाला आवरण घालते, परंतु सत अंशासह पानाने झाकून टाकते. त्याप्रमाणे माया ही सच्चित आनंद यापैकी आनंदांशाला आवरण घालते, परंतु सत अंशासह चित्सत्ता ही मोकळीच असते. जो आपल्या मायेला अधिष्ठान, तोच त्या मायेचे नांदावयाचे घर. याप्रमाणे खरोखर मायेचा नियंता नारायणच होय. रजोगुण सृष्टीला उत्पन्न करतो, सत्वगुण तिचा प्रतिपाळ करतो आणि तमोगुण कल्पांताच्या वेळी क्षुब्ध होऊन काळाच्या रूपाने तिचा संहार करतो. परंतु ही मायेची क्षोभक शक्ती नारायणाच्या हातात असते. याच दृष्टीने अंती संहार करणारा ईश्वर असे म्हणतात. अशा प्रकारे कार्यकारण नाहीसे केल्यानंतर एकटा एक अद्वितीय परिपूर्ण असा नारायणच गुणागुण सोडून देऊन शिल्लक राहतो. पण तेथे एकटा एक नारायण राहतो असे म्हणणारे तरी कोण? हे लक्षण केवळ अद्वितीयच आहे. भेदशून्य अवस्था ती हीच. तेथे सजातीय भेद नाही, विजातीय भेदही नाही आणि स्वगत भेदही पण तेथे नाही. अशा रीतीने तो भेदरहितच असतो. असा जो खरोखर अभेद, तोच प्रकृती पुरुषांचा ईश्वर होय. तोच सर्वांचा श्रेष्ठ नियंता व पर आणि अवर आहे. त्याचाही निर्णय ऐक. मनरहित संकल्पाने त्याने प्रकृती आणि पुरुष दोन्ही उत्पन्न केली.
तोच खरोखर ईश्वर होय. त्याच्याच सामर्थ्याने ती वागतात. प्रकृतीला सत्ता चेतवते तेच याचे पुरुषत्व होय. म्हणून प्रकृतीचा पती सर्वतोपरी हा एक होय. ब्रह्मदेवादिक देव पर आणि मनूपासून स्थावरापर्यंत सर्व जीव ते अबर होत यांचा नियंता व चालक तोच होय. ज्याच्या आज्ञेबाहेर वायूसुद्धा पाऊल टाकत नाही. समुद्र आपल्या मर्यादेत राहतो आणि सूर्य दिनमान चालवितो. ज्याची आज्ञा शिरसावंद्य करून प्राणसुद्धा 12 अंगुलेच फिरत राहतो. आज्ञेच्या धाकाने त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. सक्तीची आज्ञा लक्षात आणून मेरूही आपले स्थान सोडत नाही. चेतन शक्तीला आज्ञा होताच ती अचेतन देहाला सचेतन करून सोडते. तो स्वतः निराधार असून साऱ्या विश्वाला आधार होऊन राहिलेला आहे. ज्याप्रमाणे सर्पाभासाला आश्रय दोराचाच दिसतो. सत्वाधिक ज्या गुणशक्ती आहेत त्यांना आत्मकालगतीने आवरून धरून आत्मप्रकृतीमध्येच समत्वाला आणून ठेवल्या आहेत. पण ती प्रतिकृतीही उपरम पाहून निर्गुणाच्या ठिकाणी राहिली आहे. ज्याप्रमाणे वडाचे झाड आपल्या बीजात सामावून केवलपणाने राहते त्याचप्रमाणे सर्व उपाधींना गिळून ब्रह्म केवळ निरुपाधिक स्वरूपाने राहते. ज्याप्रमाणे मंदराचल काढून घेतला असता क्षीरसागर निश्चल राहतो किंवा निरनिराळ्या आकाराने दागिने मुशीत घातले असता मूळचे जसे सोने असते तसेच ते हुबेहूब होते. किंवा आकाशामध्ये दिसणारी नक्षत्रे सूर्य ज्याप्रमाणे आपल्या तेजाने लोपवून टाकतो त्याप्रमाणे मायेने आकारास आणलेली सर्व सृष्टी गिळून टाकून निरुपाधिक असा एक परमात्माच राहतो. किंवा ग्रीष्म ऋतूच्या अखेरीला सर्व प्रकारची बीजे पृथ्वीत लीन होऊन असतात. त्याप्रमाणे प्रकृती त्याच्यामध्ये लीन होऊन तो केवळ सुखस्वरूपाने बाकी राहतो. असा केवळ निरुपाधिक सुखस्वरूपानंदाचा कल्लोळ चिन्मात्र तेजाने तेजपुंज आणि सदअंशामुळे निरंतर निर्मळ त्या ज्ञानस्वरूप अनंताने उत्पत्तीकाळी सृष्टी कशी निर्माण केली तेही नीट श्रवण कर. त्याने आपल्या काळसत्तेने आपल्या मायेकडे पाहिले तेव्हा ती क्षुब्ध होऊन तिने निजसूत्र वायुरूप सूत्रात्माला उत्पन्न केले. त्यालाच क्रियाशक्ती असे म्हणतात. त्याच क्रियाशक्तीने 3 गुण व्यक्त केले आणि अहंकाराच्या द्वाराने जगाच्या उत्पत्तीचे मूळ निर्माण केले. तेव्हा गुणागुणाच्या विभागाप्रमाणे देव, मनुष्य आणि नाग उत्पन्न होऊन अधःपाताल लोक, ऊर्ध्व स्वर्गलोक व मध्य मृत्यूलोक याप्रमाणे तत्काल त्रिभुवनाची रचना झाली. ब्रह्मांडातील तेच वायुरूप सूत्र प्राणरूपाने पिंडाला वागवू लागले. पिंडाची आणि ब्रह्मांडाची रचना करणारी तीच क्रियाशक्ती होय असे तू समज. जीवाला संसारी करण्याकरिताच हिने शरीरामध्ये षडविकार यांचा फैलाव केला. तशाच 6 ऊर्मी जन्म, मरण, क्षुधा, तृषा, शोक, मोह उत्पन्न केले. याप्रमाणे संसाराची वाढ करण्याकरता हिचा खटाटोप आहे. म्हणूनच सांख्यशास्त्रामध्ये हिचा क्रियाशक्ती ह्या नावाने उल्लेख केला आहे. या क्रियाशक्तीच्या सूत्रामध्ये हे सर्व जोग ओतलेले आहे. ते वाकडे तिकडे जसे असेल तसेच जेथल्या तेथे त्यात गुंतवून वाढीस लागते. ती क्रियाशक्तीच देहाभिमानाची घट्ट गाठ मारून जनाला संसारी करून सोडते आणि अनिवार वासना उत्पन्न करून अनेक प्रकारच्या योनीमध्ये जन्मास घालते. पित्याच्या रेतामध्ये मातीच्या रुधिराचे मिश्रण होऊन ते मिश्रण बराच कालपर्यंत जठराग्नीच्या ज्वालेमध्ये उकडले म्हणजे गोठले जाते. तेथे मग त्याला अवयवरूपी लहान मोठे अंकुर फुटून हस्तपादादी अवयव तयार होतात आणि मग देहाला आकार येतो. तरीसुद्धा यातना चुकत नाही. त्या अपार असतात. पोटामध्ये गर्भाची अंडी गोळा उकडत असताना अनेक प्रकारची दुःखे येऊन आदळतात. नाकातोंडामध्ये विष्ठा, जंत वगैरे शिरत असल्यामुळे पुरे म्हणून मस्तक झाडू लागतो. गर्भातील वेदना मोठी भयंकर असते. त्याची आठवण होताच मनाचा थरकाप होतो. योनीच्या द्वाराने जन्म होतो त्यावेळेसही जीवाला अतिशय यातना होतात. अशा प्रकारे माया जगात जन्म देऊन कधी स्वर्गाच्या बंदीखान्यात घालते किंवा देहाभिमानाने नरकामध्ये कुचंबत ठेवते. अशा प्रकारे सुखदुःखांच्या कड्यांनी
बनवलेली त्रिगुणाची घट्ट बेडी ठोकून दुःखाच्या राशी भोगाव्यास लावते, तरी अविद्या सोडित नाही. हा मायेचा खटाटोप महाभयंकर आहे. पण राजा, तुला मात्र त्याच्यापासून भय नाही, कारण तू दृढतर अनुताप धारण करून अभिमान व दर्प अगदी छेदन करून टाकला आहेस. तुझी स्थितीच पालटलेली दिसत आहे. तुझ्या हृदयामध्ये ची शक्ती प्रकट होऊन अविद्येची रात्र संपवून ज्ञानरूप सूर्याचा उदय झाला आहे. जेथे अभिमानच छाटला जातो, तेथे कामाधिक शत्रूही नाश पावतात. ज्याप्रमाणे शिरच्छेद केला की हातपाय आपोआपच नाश पावतात, याप्रमाणे मी तुला हरिमर्दन असे जे म्हटले ते अगदी बरोबर आहे. हे अवधूताचे भाषण ऐकून राजाला फार संतोष झाला. अवधूतालाही प्रेमाचा गहिवर दाटून आला आणि त्याने राजाच्या मस्तकावर हात ठेवून हृदयाशी धरून आलिंगन दिले. तेव्हा राजाला मोठी धन्यता वाटली. निजात्मबोधाने दोघांचे तादात्म्य झाले. त्यामुळे मिठी घट्ट पडली. त्याचा आनंद विश्वात मावेनासा झाला. खऱ्या भगवंतालाच याप्रमाणे सद्गुरूची भेट होत असते. मुलाचे कौतुक केलेले पाहून आईचे डोळे तृप्त होतात, त्याप्रमाणे शिष्याला आत्मबोध झाला की सद्गुरूलाही अत्यानंद होतो. याप्रमाणे उभयतांचा संवाद चालला असता परमानंद भरून वाहू लागला. त्या आनंदाच्या भरात पुढील कथेचा संवाद अवधूत अधिकच स्पष्ट करून सांगू लागला. ऊर्ण नाभी म्हणजे कोळी किंवा कांतीन. हा कोळी आपल्या अंगस्वभावाप्रमाणे आपल्या पोटातील तंतू बाहेर काढून त्याचे जाळे करतो आणि त्या पसरलेल्या तंतूवर खाली आणि वरती आपणच आपल्या इच्छेप्रमाणे क्रीडा करत असतो. त्या तंतूच्या जाळ्याने तो खेळता खेळताच प्रत्यक्ष डोळ्यांदेखतच ते सारे तंतू खाऊन टाकून पोटामध्ये भरतो आणि अद्वैत कळा दाखवितो. याच रीतीने सर्वेश्वरही आपण एकटाच संसाराची रचना करून अखेर त्या सर्वांचा संहार करून निर्विकार अशा आत्मस्वरूपानेच शिल्लक उरतो. याच लक्षणाचा निर्धार धरून मी त्या ऊर्ण नाभीला गुरु केले. आता सारूप्यतेचा विचार करण्यासाठी मी कुंभारणीला गुरु करून घेतले. पुरुषाने काया, वाचा व मन एकाग्र करून ज्या ज्या वस्तूचे ध्यान करावे, त्या त्या वस्तूंचे स्वरूप त्याला प्राप्त होत असते, असे तू समज. स्नेहाने, द्वेषाने किंवा भयाने ज्या ज्या वस्तूचा दृढतर ध्यास लागून राहतो, त्या ध्यासानेच त्याला तद्रूपता प्राप्त होते. हे मी अगदी बाहू उभारून सांगतो. देह गेल्यानंतर तद्रूपता येईल हे म्हणणे वृथा आहे. याच देहाने आणि येथे असताना तद्रूपता प्राप्त होते. भिंगुरटी म्हणजे कुंभारीण माशी ती एक आळी धरून आणते आणि तिला एका भिंतीशी बांधलेल्या घरट्यात कोंडून ठेवते. त्यामुळे ती मरणाच्या भयाने त्या कुंभारणीचा रात्रंदिवस ध्यास करीत राहते. त्या तिच्या तीव्र ध्यासानेच ती आळी स्वतः कुंभारीण बनते आणि तत्काळ आकाशात उडून जाते. हे आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो. कुंभारीण ही जड आणि क्षुद्रकीट. तिचे ध्यान करणारी आळी ही जडमूड, पण तिलासुद्धा तीव्र ध्यानाने कुंभारणीचे स्वरूप प्राप्त होते. पण भगवान काही तसा नाही. जो अजड आहे, तो विद्रूप आहे, तो सौख्यदाता आहे, त्याचे ध्यान करणाराही ज्ञाता व अधिकारी आहे. अशाने ध्यान केले तर तेथे तद्रूप होण्याला मुळीच विलंब लागावयाचा नाही. आळीला कुंभारणीचा आकार प्राप्त होतो, अर्थात केवळ तीव्र ध्यानाने न घडणारी गोष्टसुद्धा घडून येते. विचार केला तर ती दोघेही अज्ञानच असतात, अर्थात जडाने जड वेधले जाते. भगवंताच्या ध्यानाची गोष्ट तशी नाही, कारण ध्यान करणारा हा मूळच्या भगवद्रूपच असतो. ध्यानाने मी देही हा त्याचा भ्रम तेवढा नाहीसा होतो. त्यामुळे तो अनायसेच तद्रूप होतो. याच देहामध्ये आणि ह्याच वृत्तीने आपली मुक्ती ज्याला कळत नाही आणि भगवत प्राप्ती करून घेवत नाही, तर नरदेहातील विद्वत्ता व्यर्थ होय.
तो जर चैतन्य घन होणार नाही व त्याचे ज्ञान ध्यान यजन याचन आणि धर्माचरण सारे व्यर्थ आहे. अवधूत यदूला म्हणाला, इतक्या गुरूंपाशी मी जे जे काय स्वबुद्धीने शिकलो ते तुला सांगितले. मी आपल्याच बुद्धीच्या धोरणाने व युक्तीने आणखी किती एक गुण शिकलो आहे हेही तुला अनन्य प्रीतीमुळे सांगतो. 24 गुरूंचाही गुरु असा जो समर्थ विवेक वैराग्य विचार तो या नरदेहातच प्राप्त होत असतो. याकरता नरदेह हाच मुख्य गुरु होय. हे चतुरश्रेष्ठा, देहाला जे गुरुत्व आले आहे ते 2 प्रकारांनी आलेले आहे. परमार्थाचे संरक्षण करण्यासाठी त्यांचीही लक्षणे तुला सांगतो. देहा इतके वाईट पृथ्वीमध्ये दुसरे कोठेच काही नाही, पण तसेच देहा इतके चांगलेही पण त्रिभुवनात काही मिळावयाचे नाही. वाईट म्हणून त्याचा त्याग करावा व मोक्षसुख अंतरते. बरे तो चांगला म्हणून त्याचा उपभोग घ्यावा तर हटकून नरकामध्ये पडावे लागते. याकरता त्याचा त्यागही करू नये आणि त्याचा भोगही घेऊ नये. त्याला दोन्ही अवस्थांच्या मधोमधच राखून ठेवावे. अर्थात आपल्या हिताकरता त्याला आत्मसाधनातच राखावे. ज्याप्रमाणे आपले कार्य साधून घेण्यासाठी भाड्याचे घोडे आपल्या मुक्कामापर्यंत नेणे भाग पडते, पुढे त्याची आपण काळजी घेत नाही, त्याप्रमाणे परमार्थावर हेतू ठेवून घरामध्ये वस्ती करावयाची ती अगदी उदासीन वाटसराप्रमाणे करावी. देहाच्या आसक्तीची गोष्ट बुद्धीच्या टप्प्यापर्यंत येऊ देऊ नये. देहाची स्थिती नश्वर आहे आणि नश्वरत्वामुळेच विरक्ती प्राप्त होते. मुमुक्षू असतात ते कोणत्याच नाशवंत वस्तूवर आसक्ती ठेवत नाहीत आणि ज्याने विरक्ती उत्पन्न होते तोच खरोखर विवेक होय. मिळून विवेकाची आणि वैराग्याची प्राप्ती आपल्याच विचाराने नरदेहामध्ये होते. इतर देहांमध्ये हा विचारच मुळी असत नाही, कारण इतर देह धारण करणारे प्राणी केवळ शिस्नोदराचाच व्यवसाय करीत असतात. म्हणून नरदेह हा एक अमूल्य ठेवा आहे. त्याच्या योगाने ब्रह्मसायुज्यात जाता येते. म्हणून देवसुद्धा नरदेहाचे वर्णन करून मनुष्यपणाची इच्छा करतात. म्हणून नरदेह हा मोठा पवित्र आहे असे तू म्हणशील, पण तो अत्यंत निंद आहे असे समज. कारण त्याने जन्मयोनीच्या द्वाराने असून मरण हे त्याच्या अगदी पाठीशीच लागलेले आहे. प्राणी पुरता जन्माला सुद्धा आलेला नसतो, तोच त्याच्या पाठीला मरण लागते. गर्भात सुद्धा मरणाचा धक्का बसेल म्हणून भीतात. तात्पर्य, या देहाबरोबरच मृत्यू असा चिटकलेला आहे तो पहा. तो वाल्याबरोबर असून तारुण्यातही अगदी मांडीशी मांडी लावून बसतो. असे असतानाही आपल्या मरणाचा विसर पडून तारुण्याचा भयंकर ताठा चढतो. परंतु शहाणा ज्ञाता बलवान सारा काय तो मीच एक असे म्हणत असतो. तोच त्या तारुण्याची नवाळी तारुण्य ऋतूतील नवे फळ देठ व न फेडताच काळ गिळून टाकतो. मग म्हातारपणाने जर्जर होऊन मरणकाळ प्राप्त होतो. पांढऱ्या शुभ्र चौरीसह वर्तमान जरेच्या रूपाने मृत्यूचे प्रस्थान पुढे येते व पाठीमागून आपण केव्हा जावयाचे त्या वेळाची वाट मृत्यू पाहत असतो. सारे अंग लटालटा कापू लागले म्हणजे तोच मृत्यूचा पंखा आला म्हणून समजावे आणि मान कापते तोच मृत्यूचा डोलारा समजावा. मृत्यूचे सैन्य भराभर आत शिरावे म्हणून काळ हा सर्व दात पाडून सारा रस्ता सपाट करून सोडतो. पाठीला पोक येऊन तिची घडी होते. तेच मृत्यूचे निशाण हे दोन्ही कानात 2 खिळे मारून गच्च बांधून टाकलेले असते. मृत्यू पुढे येणार म्हणून नेत्राचे तेज त्याला आधीच सामोरे धावते. मग तुम्ही अंजन घाला की काही घाला, अक्षरे सुद्धा दिसेनासी होतात. रात्रभर खोकल्याच्या जागरणाने शेजारच्या घरावाल्यांना सुद्धा कंटाळा येतो आणि ते म्हणतात, मरण का नाही? एकदाचा हा म्हातारा आमच्या पोराबाळांची झोप मोडतो. मृत्यूची धाड आलेली पाहिली की पायामध्ये पाय अडखळू लागतात, जिभेची बोबडी वळते आणि साऱ्या अंगातील नाड्या तुटून जातात. मरण लवकर आले नाही तर म्हातारपणाची विटंबना फारच कठीण असते. आपली बायका मुले व इतर माणसेही जवळ येईनातशी होतात. जेव्हा जिने निखालस केविलवाणे होते, देहाला म्हातारपणाने गाठले की आपण ज्यांना जन्मभर यातायात करून पोचलेली असतात तीच जवळ यायला कंटाळतात. देहाला म्हातारपण
पाठीस लागले की त्याचे बोलणेसुद्धा कोणी ऐकत नाही. मुले त्याला वेडावून दाखवतात आणि कुत्री पाठीमागे लागतात. जाणती माणसे मुलांना हा पहा बागुलबुवा आला असे सांगू लागतात. खोकल्याची ढास तर क्षणभर स्वस्थ बसू देत नाही आणि त्यामुळे जीव कासावीस होतो. म्हातारा हो असा लहानपणी ज्यांनी आशीर्वाद दिला त्यांनी खरोखर तो शापच दिला म्हणण्यास हरकत नाही. कारण म्हातारपणासारखे दुःखदायक असे दुसरे कोणतेच नाही. म्हातारपणाचे दुःख अशा रीतीने असते की तरुणपणी पाहून हीच दशा पुढे मलाही हात धरून येईल असे समजले पाहिजे. देह तितका षड्विकारांनी भरलेला आहे. त्या एका विकारांमध्ये आणखी कोट्यावधी अनर्थ आहेत. शिवाय अग्नीवरती तुपाच्या धारा लागाव्यात त्याचप्रमाणे त्यांच्यात पुन्हा 6 उर्मी लागून राहिलेल्या आहेत. देहरूप आळे हे ह्या दुःखाचे मूळ होय. त्यामुळे तो देह वाढविला तर दुःख वाढून अखेर महादुःखच हे फळ देते. तात्पर्य देहाची संगती ही निरंतर दुःखदायक आहे हे मनात आणून त्याची आसक्ती सोडून द्यावी. विरक्ती मनात बिंबवण्याच्या हेतूने देह हा गुरु आहे. या देहाच्या साह्यानेच अविनाशपदाची प्राप्ती होते. या गुणामुळेही देहाला गुरु म्हटले पाहिजे. देह हा उपकार करणारा आहे आणि अपकार करणाराही आहे. त्याला दोन्ही बाजूंनी गुरुपणा आहे. याचा विचार करून तो चतुर आपले हित साधील तोच धन्य होय. तत्वविचार करून पाहिले असता अज्ञान हेच देहाचे मूळ आहे आणि आत्मस्वरूप न दिसणे तेच प्रकृतीचे भासणे होय. प्रकृतीपासूनच 3 गुणांचे पेढे उत्पन्न होते. 3 गुणांपासून 3 प्रकारचे अहंकार उत्पन्न होतात आणि तेथून महद्दत्तांचा विकार उत्पन्न होऊन देहासह वर्तमान इंद्रियांचे व्यापार चालवत तात्पर्य दोरांमध्ये सर्प झालाच पाहिजे. भ्रमाने त्याला सर्प म्हणतात. त्याचप्रमाणे ब्रह्मवस्तूवर पिंड ब्रह्मांड हा आरोप आहे. देहाचे मूळ पाहावयास गेले तर ते मृगजळासारखेच वाटते. सर्व भ्रमाचेच राज्य पसरलेले आहे. परब्रह्माच्या ठिकाणी हा केवळ आरोप आहे. देह नसतानाही त्याचा भास होतो. त्याला आरोप असे म्हणतात. आता अपवाद कशाला म्हणतात ते सांगतो. एकाग्र चित्ताने श्रवण कर. देह हा पंचभूतात्मक असल्याचे प्रसिद्ध आहे. तो मी म्हणणे केवळ अबद्ध होय. कारण देह हा मलिन आहे आणि मी शुद्ध आहे. देहाला व आम्हाला याप्रमाणे अतिशय विरुद्ध आहे. मी पृथ्वी नव्हे कारण ती जड आहे. मी जळ नव्हे कारण ते द्रवरूप आहे. मी तेज नव्हे कारण त्याला दाहकत्व आहे. तसाच मी वायूही नव्हे कारण तो चंचळ आहे. मी आकाश नव्हे कारण ते शून्य आहे. अहम ही मी नव्हे कारण ते दृश्य आहे. मी जीव नव्हे कारण तो परिच्छिन्न एकदेशी आहे. तसाच मी मायाही नव्हे कारण ती मिथ्या आहे. नश्वराच्या योगाने मी देह नव्हे. बाधकत्वाच्या योगाने मी विषय नव्हे. तात्पर्य या तत्वांचा आणि माझा येथे संबंध नाही. मी ब्रह्म आहे हा अभिमान हंसांना आणि परमहंसांना संमत असतो. पण ते एक सत्त्ववस्थेचे साधन आहे. तो अभिमानही नव्हे मी नव्हे. ज्या तत्वांचा वर अनुवाद केला त्या सर्वांचा माझ्या ठिकाणी अपवाद अभाव आहे. हे यदू, हा माझ्या बुद्धीला झालेला बोध मी तुला सांगितला. तुझी अनन्य भक्ती व भावार्थ पाहून हे माझे सारे गुहज्ञान मी तुला सांगितले. नाहीतर हे सांगण्याची मला मुळीच गरज नव्हती. परंतु हे भाग्यवान राजा, तुझी आस्थाच मला बोलाविते. याप्रमाणे संवाद सुखाचे एकतानतेत आणि अद्वैत बोधाने टाळी दिली आणि दोघेही आनंदातिशयाने ब्रह्मस्वरूपात तन्मय झाले. अवधूत म्हणाले, या देहासारखा उपकारी मित्र दुसरा नाही. म्हणून तो नीट राखावा म्हणशील तर तो मुळातच परक्याचा आहे. यांचे अतिशय जतन करू म्हटले तर त्याचा शेवट भलताच होतो. तो कोल्ह्या कुत्र्यांचे भक्ष होतो किंवा अग्नीचे भक्ष होऊन राहतो. या दोन्ही अवस्थातून सुटला तर किड्यांचा बुजबुजाट होतो. या तिन्ही खेरीज देहाला चौथी अवस्था नाही.
ते तुलाही चांगले माहीतच आहे. म्हणून हे राजा, मी देहाची आसक्तीच धरत नाही. आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने मी निस्संगपणाने पृथ्वीवर फिरतो. देहाला उपभोगाची म्हणून जितकी साधने आहेत तितकी सारी बंधने आहेत हे तू लक्षात ठेव. त्याच्या योगाने वासना प्रबळ होऊन अनिवार वाढते. देहभोगातील मुख्य गोडी म्हटली म्हणजे स्त्रीभोगाची. सर्वस्व खर्च करून आपल्या जोडीला बायको करून घेऊन येतात, परंतु स्त्रीचे पाणीग्रहण केले की प्रपंचाचे दुःख वाढू लागते. त्या स्त्रीच्या उपभोगासाठी घर करणे भाग पडते. ते घर नीट चालवावयाला धनधान्याची समृद्धी पाहिजे. पुढे मुलेबाळे होऊन प्रपंच वाढला म्हणजे अनिवार्य चिंता उत्पन्न होते. त्या मुलाबाळांचा अतिशय लळा लागून राहतो. त्याकरता गडी माणसे, दासदासी, गुरेढोरे बाळगावी लागतात. त्यामुळे खडतर कष्ट सोसणे भाग पडते. सुखाचा एक क्षणही मिळत नाही. बाह्याची आणि जावयांची ओढ लागते. आप्त इष्टांच्या झुंडीच्या झुंडी जमा होतात. त्यांचा यथायोग्य सत्कार करावयाचे महासंकट पडते आणि ते सारे सहन करता करता देहाची अगदी रेवडी वळून जाते. आश्रित जनांचे पोषण करण्याकरता नाही तितके उपाय करतो. स्वदेशात परदेशात हिंडू लागतो व रात्रंदिवस दगदग करून हैराण होतो. देहाला सुख देण्याकरता शेकडो पट दुःखच वाढवीत असतो. मूर्ख लोकांची अशी चालच आहे की ते देहाभिमानाने फुकट अभिलाषा वाढवतात. देहसुखाच्या इच्छेने जमीन जुमला इत्यादिकांचा खोडा पायात पडतो. घरदार स्त्री पुत्रांनी त्याला वेडे करून सोडल्यामुळे त्याचा निस्वार्थ त्याला दिसत नाही. घरदार, मुलेबाळे, संपत्ती यांचा लोभ देहाने वाढवलेला असतो. तीच वासना देहाच्या अंतकाली दुसऱ्या जन्माच्या प्राप्तीला बीजरूपाने कारणीभूत होते. जोंधळा ज्याप्रमाणे कणसाच्या शेंड्यावर चढतो आणि मग त्या कणसापासून जमिनीवरती झडून पडतो आणि वाढीने वाढलेले झाड मोडून जाते, परंतु मुख्य बीज जमिनीमध्ये शिल्लक राहिलेले असते. त्या बीजाला पाणी व जमीन सापडली की लागलेच पुढे त्याचे झाड वाढते. त्याप्रमाणे दुसऱ्या जन्मात घालण्याकरता वासना ही उत्तम उरत असते. त्या झाडाप्रमाणेच वासना बीज लिंग देहात शिल्लक राहून योनीद्वारे जन्मास घालते व स्वर्गात किंवा संसारामध्ये पाडते. देहामध्ये वासना कशी वाढते तेही तुला सांगेल. आसक्तीपूर्वक विषयांचे सेवन केले असता वासना अनिवार्य वाढ